सो स्टुडंट, आता आपण ज्या प्रॉपर्टीज बघितल्या अँगलच्या, आता त्यावर बेस आपण काही प्रॉब्लेम्स बघू. तर स्टुडंट, इथे आपल्याला दोन हे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला एक्सच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, म्हणजे ज्या अँगलच्या किमती काढायच्या आहेत आपल्याला, की ऍक्च्युली किती मेजरमेंटचे हे अँगल्स आहेत. सिमिलरली इथे सुद्धा एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर बघा स्टुडंट्स, जेव्हा आपल्याला डायग्राम दिलेली असते तर सर्वात पहिले काय करायचं, तिला प्रॉपरली ऑब्झर्व करायचं. ऑब्झर्व करून हे बघायचं यामध्ये की हे जे दिलेले अँगल्स आहेत तर हे कोणत्या टाईपचे अँगल आहेत. तर आपल्याला बघितल्या बघितल्या लक्षात येतं की हे जे अँगल्स आहेत दीज आर द इंटेरियर अँगल्स. म्हणजे हे दोन्ही सुद्धा अँगल आहेत जे आतल्या बाजूला आहेत, म्हणून याला आपण इंटेरियर अँगल्स असं म्हणणार. आणि आपल्याला इंटेरियर अँगलची प्रॉपर्टी माहित आहे. इंटेरियर अँगलची ऍडिशन सम ही काय असते, सप्लिमेंटरी, म्हणजेच 180 डिग्री असते. सो सिम्पली आपण इथे लिहू शकतो अँगल 3x जो दिलेला आहे आपल्याला 3x अँड x अँगल x आर इंटेरियर angles. Therefore 3x plus x इक्वल टू 180 होते. बरोबर आहे, म्हणजे 3x plus x इक्वल टू 180. सो 3x plus x इथे होतात 4x इक्वल टू 180. आलं लक्षात. सो आता इथे 4 जो आहे हा x सोबत मल्टिप्लाय मध्ये आहे. तो जेव्हा इकडल्या साईडला जातो तर आपण इथे डिवाइड मध्ये घेतो. सो x इक्वल टू 180 डिवाइड बाय 4. आणि जर याचं आपण डिव्हिजन केलं 180 डिवाइड बाय 4 चं, तर इथे आपल्याला आन्सर मिळते 45 डिग्री. सो बघा, हे x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. याचा तुम्ही भागाकार करा, डिव्हिजन करा, 45 तुम्हाला आन्सर मिळेल. सो बघा, आता x ची व्हॅल्यू जर 45 मिळाली म्हणजे हा अँगल झाला 45 डिग्रीचा. आलं लक्षात. तसंच मग आता 3x किती डिग्रीचा झाला, तर बघा 3x जर म्हटलं तर 3x म्हणजे 3 मल्टिप्लाय बाय x. सो आता x ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3 मल्टिप्लाय बाय 45. सो आपण लिहू शकतो 3 5 जा 15, 5 कॅरी 1, 3 4 जा 12 आणि 1 13. सो 135 डिग्रीचा हा अँगल आहे 3x. म्हणून आपण इथे लिहिणार इट इज इक्वल टू 135 डिग्री. सो बघा 135 प्लस 45 जर केलं आपण तर आपल्याला 180 मिळते. म्हणजे हे अँगल झाले इंटेरियर अँगल्स. तर आलं लक्षात हे कसं असते. जेव्हा असा प्रॉब्लेम दिलेला असतो तर इंटेरियर अँगलची ऍडिशन करायची फक्त, आणि ती ऍडिशन ही 180 असते. तर यावरून आपल्याला एक अँगल जर मिळाला तर आपण बाकीचे आरामशीर काढू शकतो. आलं लक्षात. सिमिलरली आता बघू आपला सेकंड प्रॉब्लेम. तर बघा सेकंड प्रॉब्लेम मध्ये जर ऑब्झर्व केलं आपण इथे तर आपल्याला दिसतं बघा हा 70 डिग्रीचा अँगल हा x आहे. सो आता इथे काय आहे, हे झेड शेप तयार होत आहे, म्हणून हा झाला अल्टरनेट अँगल. राईट, ट्रान्सव्हर्सलच्या वरच्या बाजूला एक अँगल आहे आणि खालच्या बाजूला एक अँगल आहे. सो दीज आर द अल्टरनेट इंटेरियर अँगल. सो आपण इथे म्हणू शकतो x इक्वल्स टू 70 डिग्री. डायरेक्ट म्हणू शकतो आपण x जो आहे 70 डिग्रीच्या इक्वल आहे. रिझन काय, तर बघा रिझन आहे अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. म्हणजे हे अँगल कसे आहेत, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आहेत, म्हणजे आतल्या बाजूचे. आणि हे इंटेरियर अल्टरनेट अँगल हे ऑलवेज इक्वल असतात. आपण आताच बघितलं होतं मागे प्रॉपर्टीज मध्ये की जर अल्टरनेट अँगल असे दिलेले असतील तर ते इक्वल असतात. आता सिमिलरली आपण असे भरपूर प्रॉब्लेम्स बघू शकतो. तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्येही असे प्रॉब्लेम दिलेले आहेत की ज्यावरून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायला सांगितली किंवा अँगल्सच्या व्हॅल्यू काढायच्या सांगितल्या. तर चला बघूया आता स्टेप बाय स्टेप ते प्रॉब्लेम.